ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली. पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या. त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आज खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कसं आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी घेऊन आलेला आहे मी. म्हणजेच मार्च महिन्याचा 21वा हप्ता. अशा बऱ्याच बहिणी आहेत जे मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण नेमका 21वा हप्ता कधी येणार, कारण की कसं तो कधी येईल हे अजून कोणी पण निश्चित सांगत नाही. कारण कसं सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ आहेत, म्हणजे आपले यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, कोण काय बोलतं म्हणजे कोणाला काही समजतच नाही. म्हणजे कसं प्रत्येकजण माहिती वेगवेगळी देतात. पण आज आपण माहिती घेऊन आलो आहोत खास करून तुमच्यासाठी. म्हणजे कसं 21वा हप्ता कधी येणार, कारण कसं हा एप्रिल महिना संपत गेला आणि शेवटचे फक्त 1 ते 2 दिवस राहिले आहेत. आणि ह्या 1 ते 2 दिवसांमध्ये GR येणार की नाही येणार हा पण एक मोठा प्रश्न आहे. कसं कारण कसं जर GR आला तरच पैसे भेटतील आणि जर GR नाही आला तर मे महिन्यात पैसे भेटू शकतात. आणि जर मे महिन्यात भेटले तर मग एका महिन्याचे भेटतील की मार्च एप्रिल 2 महिन्याचे पैसे भेटतील. तर हे असे अनेक प्रश्न आहेत आणि हे सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण आज या व्हिडिओ घेऊन मध्ये आलो आहोत. तर हा खास करून व्हिडिओ त्या लाडक्या बहिणीसाठी जे मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की नेमका 21वा हप्ता कधी येईल आणि आपण काय केलं पाहिजे. आणि सरकारने हे पण सांगितले आहे की त्यांनी काहीतरी 26 लाख जे महिला आहेत ते त्यांनी अपात्र केले आहेत. म्हणजे त्यांचे काही ना काही माहिती कमी होती किंवा चुकीची माहिती भरली किंवा त्यांची ई-केवायसी पूर्ण नाही. म्हणजे अशा जे 26 लाख काहीतरी महिला आहेत ते त्यांनी कॅन्सल केले आहेत. म्हणजे ते लाडकी बहीण योजनेपासून दूर केल्या, म्हणजे वंचित त्यांना पैसे भेटणार आहेत. आणि सरकारने एक लिस्ट म्हणजे जी त्यांची जे पात्र बहिणी आहेत ना त्यांनी लिस्ट आपल्या वेबसाईटवर, म्हणजे ती महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्यांनी एक लिस्ट म्हणजे टाकलेली आहे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना. आणि त्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे ना त्याच लाडक्या बहिणींना हा मार्च महिन्याचा 21वा हप्ता आहे तो भेटेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून हे माहीत नाही की मार्च महिन्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होते, म्हणजे जे आर्थिक वर्ष असतं ते. तर गोष्ट अशी आहे की जर हा मार्च महिन्याचा 21वा हप्ता तुम्हाला भेटला ना तर मग लाडक्या बहिणीचे याच्या पुढचे जेवढे पण हप्ते असतील ना ते तुम्हाला सगळे भेटतीलच. कारण कसं जे पात्र बहिणी आहेत ना त्यांची लिस्ट सरकारने आपल्या वेबसाईटवर टाकलेली आहे. आणि हा नवीन वर्षातला पहिलाच हप्ता आहे. म्हणजे कसं जर हा हप्ता भेटला तर मग याच्या पुढचे सगळे हप्ते म्हणजे भेटतीलच. म्हणून खास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण कसं या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. कारण कसं जे लाडक्या बहिणींच्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. पण जे लाडक्या बहिणीच्या लिस्टमध्ये नाव नाही त्यांनी काय करावे, कारण कसं असे बऱ्याच बहिणी आहेत की त्यांनी अजून केवायसी पूर्ण केली नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाला 20वा हप्ता भेटला म्हणजे हा म्हणजे मार्च महिन्याच्या अगोदरचा, तर त्यांनी कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून सांगा. म्हणजे कसं आपल्याला पण समजेल की अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायचे बाकी आहेत किंवा अजून कोणत्या जिल्ह्याची जी ई-केवायसी करायची म्हणजे जी प्रक्रिया आहे ती अजून पूर्ण झालेली नाही, म्हणजे अजून बाकी आहे. तर कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर सगळ्यात जो आपला म्हणजे कसा जो महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हा 21वा हप्ता कधी येईल. आणि हा 21वा हप्ता येण्यासाठी म्हणजे आता काहीतरी साधारण 48 दिवस म्हणजे नाही 48 तास बाकी राहिले आहेत. म्हणजे हा एप्रिल महिन्याचे शेवटचे 1 ते 2 दिवस. आणि ह्या 2 दिवसामध्ये GR आला तर मग पैसे भेटतीलच.
आणि जर 2 दिवसामध्ये जी नाही आला तर मग मे महिन्याच्या 1 मेला आपल्या महाराष्ट्र दिन आणि त्या दिवशी काहीतरी एकदम म्हणजे कसं आपल्यासाठी एकदम चांगली बातमी भेटेल अशी म्हणजे अपेक्षा आहे. कारण जो मागचा 20वा हप्ता होता तो देखील त्यांनी कसं महिन्याचा एकदम शेवटी टाकला होता आणि हा आता 21वा हप्ता आहे. तो पण हा महिना संपत आला आहे, म्हणजे शेवटचे 2 दिवस बाकी राहिले. तर ह्या 2 दिवसामध्ये येईल की नाही येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अजून एक गोष्ट म्हणजे कशी, जर 1 मेला समज जो आपला GR आला तर मग एकाच महिन्याचे पैसे भेटतील की 2 महिन्याचे पैसे भेटतील, म्हणजे कसं मार्च आणि एप्रिल असं करून 3,000 रुपये पण पैसे भेटू शकतात. म्हणून हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कसा सगळ्याच लाडक्या बहिणींना पडलेला असतो, कारण कसं असे बऱ्याच बहिणी आहेत की जे फक्त 21व्या हप्त्याची वाट पाहत आहे, म्हणजे तो कधी येईल, GR कधी येईल, आपल्याला पैसे कसे भेटतील. म्हणून हा व्हिडिओ खास करून हा खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती देणार आहात ना ती तुम्हाला कुठे पण माहिती भेटणार नाही, अशी एकदम अचूक आणि आपली एकदम माहिती बरोबर असते. म्हणून हा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, म्हणजे कसं आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचे नाव सांगा. आणि एक अजून प्रश्न तो म्हणजे कसा तुम्हाला 20वा हप्ता म्हणजे हा 21व्या हप्त्याचे अगोदरचा जो 20वा हप्ता होता तो तुम्हाला भेटला की नाही भेटला, म्हणजे कसं मला पण म्हणजे समजेल की नेमका अजून कोणत्या जे आपले लाडक्या बहिणी आहेत त्यांना किती बहिणींना 20वा हप्ता भेटलेला आहे आणि किती बहिणींना 20वा हप्ता अजून पण भेटला नाही. कारण की कसं जर 20वा हप्ता भेटला तर जे म्हणजे कसं काही बहिणी आहेत ते फक्त 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि असं काही बहिणी आहेत ज्यांना अजून मागचे 2-3 हप्ते पण भेटले नाही. म्हणून आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्याला शेवटचा हप्ता हा कितवा हप्ता भेटला होता, म्हणजे 20, 19, 18 म्हणजे असा तुम्हाला जो शेवटचा हप्ता भेटला होता ना ती तुम्ही म्हणजे कसं मला कमेंट करून सांगा, म्हणजे कसं मला पण समजेल. आणि हा व्हिडिओ कसं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, म्हणजे कसं सगळ्या लाडक्या बहिणींना हा जो 21वा हप्ता आहे तो भेटलाच पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. तर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजून एक म्हणजे किती बहिणीची E-KYC पूर्ण झाली आहे त्यांनी पण कमेंट करून सांगा. आणि जे बहिणींची E-KYC बाकी आहे त्या बहिणीसुद्धा कमेंट करून सांगा, कारण कसं शेवटचे 2 दिवस राहिले आहेत. तर एक मोठा प्रश्न होता म्हणजे परत E-KYC करण्यासाठी आपल्याला मुदतवाढ भेटेल की नाही भेटेल ते अजूनपर्यंत कसं सांगता येत नाही. कारण कसं आता म्हणजे काहीतरी 3 काही 4 वेळा मुदतवाढ वाढवले आहेत. आता याच्या पुढे म्हणजे भेटेल असे म्हणजे कसं निश्चित नाही सांगत आहेत. म्हणून फक्त 1 ते 2 दिवस राहिले आहेत आणि ह्या 2 दिवसामध्ये जर कोणी E-KYC करायचे बाकी राहिले असेल त्यांनी कसं लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे कसं एकदा तारीख बंद झाली की परत चालू होईल की नाही होईल, म्हणजे मुदतवाढ वाढवून भेटेल की नाही भेटेल. तर हा पण एक मोठा प्रश्न आहे. म्हणून जे म्हणजे कोणी जी लाडकी बहीण कोणी बाकीची म्हणजे कसे बाकी राहिले असेल E-KYC करण्यापासून वंचित राहिले असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की मार्च महिना संपून गेला आणि हा एप्रिल महिना पण आता संपेल, म्हणजे फक्त 1-2 दिवस बाकी राहिलेत आणि अजून पण 21वा हप्ता भेटला नाही. म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे सगळ्याच लाडक्या बहिणी 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने सांगितले की एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या 8 आठवड्यामध्ये पैसे भेटतील, पण हा एप्रिल महिना गेला पण अजून GR पण आला नाही. कारण कसं एक GR नाही तर 2-3 GR आल्यावर लाडक्या बहिणींना पैसे भेटतात. म्हणून अजून GR नाही आला, म्हणजे कसं जास्त करून जे लाडक्या बहिणी आहेत ते सरकारचे GRची वाट पाहत आहेत, म्हणजे कधी GR येईल आणि कधी आपल्याला पैसे भेटतील. तर मी असा करतो की सरकारने हा GR लवकरात लवकर काढला पाहिजे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना जो 21वा हप्ता आहे तो भेटला पाहिजे. म्हणून हा तुम्ही व्हिडिओ कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे कसा पाठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जो आपला आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की कसं जेव्हा आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल तेव्हा जे म्हणजे कसं जे आपल्या म्हणजे जे मागण्या आहेत, म्हणजे जे लाडक्या बहिणींना वेळेवर हप्ते भेटत नाही त्यांची E-KYC अजून बऱ्याच बहिणींची बाकी आहे. कारण कसं ही फक्त दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी मुदतवाढ दिली होती, पण अजून ज्यांनी E-KYC केलीच नाही त्यांच्यासाठी तर काहीच नाही. कारण कसं ज्या बहिणींनी E-KYC म्हणजे करताना चुकीची माहिती भरली होती त्या बहिणीसाठी ही फक्त मुदतवाढ आहे. पण ज्या बहिणींनी E-KYC चालूच नाही केली, म्हणजे जे कुठं कामात होते त्यांना म्हणजे काही कामामुळे ते कसं शक्य झाले नाही E-KYC करायला, त्यांनी काय करावे हा पण एक मोठा प्रश्न आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. म्हणून कसं जर आपला व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला तर सरकार नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे तरी म्हणजे कसा चांगला मार्ग घेऊन येईल. म्हणजे जे बहिणी बाकी राहिल्या आहेत ज्या E-KYC करण्याचे त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी पण एक म्हणजे मार्ग तयार होईल, म्हणजे E-KYC करण्यासाठी.